नमस्कार. प्रत्येक ग्रह आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम टाकत असतो. प्रत्येक ग्रह हे आपल्या जीवनावरती कशाप्रकारे प्रभाव टाकतात आणि त्यामुळे आपल्याला कशाप्रकारे फळ मिळत असते. कोणते शुभ फळ आहेत आणि कोणते अशुभ फळ आहेत. कोणत्या स्थितीमध्ये आपल्या ग्रहामध्ये, आपल्या स्थानामध्ये 12 ग्रहांपैकी 12 स्थानांपैकी कोणत्या हाऊसमध्ये आपला जो ग्रह आहे तो स्थित आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळे परिणाम आपल्या जीवनावरती घडत असतात. जर ही आपली लग्नकुंडली आहे तर याच लग्नकुंडलीमध्ये हे नवग्रह असतात. तर त्या नवग्रहांचे काही मूळ प्रभुत्व हे बऱ्याच कार्यांवरती असतात. तर ते कशा प्रकारे देत असतात. जर ग्रह शुभ स्थानामध्ये असेल तर शुभ फळ देतो आणि अशुभ स्थानामध्ये असेल तर अशुभ फळ देतो. तर काही मुख्य फळ आहेत ते आपण पाहूया. तर सूर्य जो प्रथम ग्रह आहे, तो सूर्य प्रथम ग्रह आपल्या जे स्थान आहे त्या स्थानांपैकी कोणत्याही भावामध्ये त्या ठिकाणी बसलेला असेल त्या स्थानामध्ये कशा प्रकारे फळ देतो. तर हा जो सूर्य आहे तो आत्मविश्वास, नेतृत्व या गोष्टी देत असतो. तर अशुभ फळ काय आहे, तर अहंकार वाढवतो. तर पित्याचे दूर किंवा पितापासून दूर आपल्याला ठेवत असतो. त्यानंतर जो चंद्रग्रह आहे, चंद्रग्रह हा मनाचा कारक आहे. आपण म्हणतो की शांत व्यक्ती हा असतो किंवा चंद्र राशींचे जे व्यक्ती असतात ते शांत स्वभावाचे आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये हा चंद्र प्रभुत्ववान असतो किंवा बलवान असतो त्यावेळेला तो व्यक्ती शांत स्वभावाचा, त्यानंतर कोमल हृदयाचा किंवा मनातून विचार करणारा हा व्यक्ती आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चंचल मन, मूड स्विमिंग किंवा आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला या व्यक्तीचा मूड जो आहे तो लवकर चेंज होतो, या प्रकारचा स्वभाव असतो. त्यानंतर आहे तो मंगळ ग्रह. मंगळ ग्रह हा अग्नितत्वाचा, ऊर्जा तत्वाचा जास्त प्रमाणात हा ग्रह आहे. तर हा ग्रह साहस, ऊर्जा हे आपल्याला प्रदान करत असतात. तर हाच ग्रह जो आहे तो क्रोध आणि त्यानंतर भांडणे किंवा या गोष्टीमध्ये जास्त प्रमाणात या व्यक्तींना प्रबळ करत असतो. त्यानंतर हा जो मंगळ आहे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आणि आपल्याला कार्य करण्याची क्षमता ह्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात असते आणि हे व्यक्ती पोलीस, आर्मी या ठिकाणी जास्त प्रमाणात कार्यरत असतात. आणि त्यासोबतच मंगळदोष पण ऐकला असेल तर मंगळदोष जर असेल तर हा व्यक्ती जो आहे तो क्रोधी किंवा जास्त प्रमाणात क्रोध या व्यक्तींना जास्त असतो. त्यानंतर बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे आपण म्हणतो की तेज बुद्धिमान व्यक्ती किंवा तर्क करणारे व्यक्ती. त्यानंतर भ्रम किंवा झूठ हे किंवा खोटे बोलणे या प्रकारचे बोलणे सुद्धा हा ग्रह देत असतो. ज्यावेळेला राहू आणि बुध 2 ग्रह सोबत आल्यानंतर हा व्यक्ती चतुर, बोलण्यामध्ये अत्यंत चतुरपणा या व्यक्तींचा दिसून येतो आणि हे व्यक्ती आपले काम नक्कीच त्या व्यक्तीकडून काढून घेत असतात. त्यानंतर जो आहे तो शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रह हा प्रेमाचा कारक, कलाचा कारक आहे. त्यानंतर भोग, विलास, त्यानंतर आलस हे पण ह्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला अशुभ फळामध्ये दिसून येतात. त्यानंतर जो आहे तो गुरु आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक ग्रह आहे. तर हा ज्ञान देणारे, धार्मिक कार्य करणारे या गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात येतो. त्यासोबतच हा जर गुरुग्रह आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थानामध्ये, अशुभ परिस्थितीमध्ये जर असेल तर अंधविश्वास या व्यक्तींमध्ये जास्त किंवा हे जो व्यक्ती असतात ते देवावरती किंवा विश्वास ठेवत नाही. ज्यावेळेला राहू, गुरु, चांडाळ नावाचा दोष बनत आहे किंवा अशुभ स्थानामध्ये 6, 8, 12 या स्थानामध्ये जर असतील तर या प्रकारचे आपल्याला फळ मिळते. त्यानंतर शनिग्रह आहे. शनिग्रह हा न्यायाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे अनुशासन, न्याय या गोष्टी या व्यक्तींकडे जास्त प्रमाणात असतात. यासोबतच चंद्र आणि शनी हा जर अशुभ ग्रहांचा जर योग बनला, चंद्र आणि शनीचा, तर हे व्यक्ती जे आहेत ते मनाने कमकुवत किंवा जास्त प्रमाणात खोलवर विचार करणारे हे व्यक्ती आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उशीर होणे कोणत्याही कामामध्ये, निराशा या गोष्टी आपल्याला या शनिग्रहामुळे अशुभ फळामुळे दिसून येतात. त्यानंतर जो आहे तो राहू ग्रह आहे. तर राहू हा जो ग्रह आहे तो भ्रम करणे किंवा भ्रमामध्ये राहणे किंवा विदेश, त्यानंतर तकनिकीय किंवा तांत्रिकीय नॉलेज या व्यक्तींना जास्त प्रमाणात असते, आपल्याला हे दिसून येते. त्यानंतर जो आहे तो हे व्यक्ती भ्रमित राहतात. अशुभ फळ जसे की अर्धकाल सर्पदोष आहे किंवा कालसर्पदोष आहे, चंद्र राहू ग्रहण दोष आहे.
किंवा चंद्र राहू, सूर्य राहू या प्रकारचे जे ग्रह दोष असतात त्यामुळे काय होतं तर हा व्यक्ती भ्रमित राहतो, लवकर निर्णय क्षमता यांची राहत नाही. या प्रकारचे या व्यक्तींना जे आहे ते अशुभ फळ भोगावे लागते. त्यानंतर जो आहे तो शुक्र ग्रह आहे. तो शुक्र ग्रह ध्यान, त्याग या गोष्टी आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच तांत्रिकीय विद्यासुद्धा या केतूवरून आपल्याला जास्त प्रमाणात प्राप्त होऊन जात असते. त्यानंतर यांचे अशुभ फळ असे आहे की अस्पष्ट सोच किंवा चांगली विचारक्षमता नाही किंवा एकटेपणा यासारखे अशुभ फळ या व्यक्तींना जास्त प्रमाणात भोगावे लागतात. तर या प्रकारे हे 9 ग्रह आहेत आणि या नवग्रहानुसार शुभ फळ आणि अशुभ फळ काही महत्त्वाच्याच गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यापैकी आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकता. धन्यवाद.